अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागलेला आहे आणि तापमानाचा पारा जो आहे तो 41°C जाऊन पोहोचलेला आहे। त्याचा थेट परिणाम जो आहे तो जनजीवनावर होत आहे। आत्ता आपण आहोत शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये। आपण जर बघितलं तर भाविकांची संख्या जी आहे ती कमी झालेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण उन्हाची तीव्रता अधिकाधिक असल्यानं भाविकांची गर्दी रोडवल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। तर दुसरीकडे साईबाबा संस्थान अशा पद्धतीने उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी भाविकांना मंडपाची व्यवस्था केलेली आहे। ठिकठिकाणी असे मंडप उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून भाविकांना उन्हाचा तडाखा बसू नये। अनेक ठिकाणी अशा मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। तर दुसरीकडे पायांना चटके जाणू नये यासाठी देखील अशा पद्धतीने जी गालीची आहे त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर फरची तापते आणि त्यामुळे भाविकांना चटके बसतात, त्या चटक्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून अशा पद्धतीनं जे गालीचे आहेत ते अक्षरशः आपण जर बघितलं तर महामार्गावर देखील टाकण्यात आलेले आहेत। साई संस्थांकडून विविध उपाययोजना आहेत। दर्शन रांगेमध्ये पाण्याची व्यवस्था आहे। मात्र कुठेतरी उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे देशभरातून जे भाविक शिर्डीला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येत असतात त्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि जे बाजारपेठ आहे तिथेमध्ये शुकशुकाट जाणवतो आहे। दुपारच्या सत्रामध्ये तर रस्ते जे आहेत ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे जे व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय असतील, रेस्टॉरंट असेल, त्या ठिकाणी देखील अत्यल्प गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। आणि साईबाबा संस्थांनी इकडे उपाययोजना केल्या असल्या तरी कुठंतरी या उन्हाचा तडाखा जो आहे तो जाणवत असल्याने भाविकांच्या संख्येवर त्याचा परिणाम झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याला देखील उन्हाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे बाहेर पडताना आपण आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।